आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करत आहोत आणि डेली रोजचं उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण व्लॉग अपलोड करणार आहोत की इथे काय होते आणि कशा पद्धतीची आपण इथे सेवा पुरवतोय. ही आपली सामाजिक जबाबदारीच आहे. तर माझी थोडीशी तब्येत डाऊन आणि नेमकाच पहिला व्लॉगचा दिवस आहे. मी आजपासून ठरवले की आपण डेली व्लॉग तयार करायचे. तर चला आज बघूयात बाहेरचं वातावरण कसं काय आहे, ताई नाश्त्यामध्ये काय बनवतात आणि चला तर मी तुम्हाला भेट करून देतो आपल्या संपूर्ण निवाऱ्याची. तर आता आपण इकडून निघतोय बघताय तर सचिन इकडे फेऱ्या मारतो आणि आमची लुना बघा, ही आमचा लुना मॅडम. इथे लुना मॅडम आता शांत बसलेल्या आहेत. मित्रांनो आपण आता पोहोचलोय आपल्या किचन मध्ये. तर इकडे मस्त बघा सुषमाताई आणि सतपाळ सर मस्त सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. तर सर्वप्रथम आता आपण सुषमाताईंकडून जाणून घेऊया. तर आता सुषमाताई बोला, आजच्या ब्रेकफास्टची मस्त इकडे तयारी चालू आहे. तर आजचा मेनू काय आपला स्पेशल? आजचा मेनू आहे स्पेशल झुणका आणि भाकरी. अरे वा, तर ब्रेकफास्ट मध्ये आपल्याकडे आहे झुणका भाकरी. तर आज आपण, तर मला एक सांगा की हे नेहमीच झुणका भाकरी स्पेशल असते का की कशा पद्धतीने तुमचे रोजचे मेनू काय असतात ब्रेकफास्ट? तर सुषमाताई आज स्पेशल बेट तुम्ही कसं सांगितलं झुणका भाकर हा नेहमी झुणका भाकरच असते की कशा पद्धतीचं काय असतं रोजचे मेनू काय असतात आपले? रोजचे मेनू म्हणजे ह्या लोकांच्या आवडीनिवडीनुसार आपण आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये कधी कधी नाश्त्याला यांच्याकडे रवा असतो, इडली असते, कधी कधी हे लोक ना ह्यांच्या आवडीनुसार नाश्ता मागतात. इथं आजची ख्वाहिश आहे विमलताईचं असं म्हणणं आहे की आज आपल्याला झुणका भाकरी व्हायला पाहिजे नाश्त्याला, म्हणून त्याच्यानुसार हा झुणका भाकरीचाच बेत आहे. हा, तर प्रत्येकाच्या जेव्हा आवडीनिवडी आपण जपत असतो तेव्हा तुमचं काय असतं आणि तुम्हाला इथे काम करताना कसं वाटतं की म्हणजे एक आई वडिलांचं जे प्रेम असतं कशा पद्धतीने? पहिल्यांदा तर आहे ना मला लय भीती वाटली, कारण इथं सगळे लोक आहेत ना मनोरुग्ण आहेत, त्याच्यामुळे आहे ना लय भीती वाटलेली आहे. नंतर काय नाही वाटलं, जर आपण मनोरुग्णांना असं कसं म्हणतो जाऊ दे हा भिकारी आहे कशाला ह्याच्याशी बोलायचं, पण नाही त्यांच्या सहवासात आल्याशिवाय पण समजत नाही. ऍक्च्युली ते भिकारी जरी असलीत ना तरी मनाने खूप चांगले आहेत, लय म्हणजे लय. त्याच्यामुळे काय वाटलं नाही आणि त्यांच्या ख्वाहिशी पण पूर्ण करायला काय वाटत नाही. हक्काने सांगतात आज आम्हाला हे खायचं, आम्हाला हे बनवून दे. तुमच्या आयुष्यातला इथला असा कोणता इन्सिडेंट आहे की तिच्या जाण्याने तुम्हाला थोडंसं दुःख झाले का, थोडी वाटतं का तेव्हा काय असते भावना? म्हणजे सांगायला गेलं तर आपल्या घरासारखंच हो. म्हणजे मला खरं म्हणजे आई वडील नाहीयेत, पण तरी पण मी ह्यांनाच माझे आई वडील मानते. त्यांचं काय असं वाटलं ना तर म्हणजे आपल्या घरच्यासारखं जसं आई वडिलांसाठी करतो ना तसंच. तर आता आपण जातोय जेंट्स रूम कडे, बघूयात कोण कसं उठलेलं आहे सकाळ सकाळ. इथे आमचा बसलेला आहे डबल्या. डबल्या नमस्ते. आपण आता आलोय जेंट्स रूम मध्ये, उक्याच्या रूम मध्ये. तर मी सर्वप्रथम तुमची ओळख करून देतो. हा आहे सोन्या. सोन्या हाय कर, से हाय सोन्या. हाय हाय कर, हाय हाय. इकडून हा आहे सनी. सनी हाय कर. ओ हो सनी, सनी शेठ. तर हा आमचा आहे सनी. सनीच्या पायाला लागलाय. सनी बघू तुझ्या पायाचं, हे बघा अक्षरशः पायामध्ये किडे पडलेले, पण आज त्याचा पाय पूर्ण बरा झाला आहे ना सनी. सनी हाय कर, हाय. इकडून हे आमचे आहेत घाडगे बाबा. त्या साईडला बघायला गेला तर हा आहे आमचा उक्या. नमस्कार. तर हा आहे आमचा उक्या. उक्या टुक्या पुक्या. आणि ये है हमारे स्पेशल पर्सन कर्नाटका शेट्टी अण्णा. इल्ल अण्णा शेट्टी अण्णा कावलं. आणि ये है आमचा कांबळ्या. कांबळो कांबळे अण्णा, दिलीप कांबळे. आणि दिलीप कांबळ्यानंतर आता तुम्ही बघताय जे आजोबा आपले सिरियस आहेत ते हे आजोबा बिचारे शेवटच्या टप्प्यावरती आहेत. हे आमचे साल्वी आजोबा छान असे टवटवीमध्ये सकाळ सकाळ बसलेले आहेत. आता आपण इकडून आलोय आपल्या लेडीज रूम मध्ये. हे बघा ही एक आजी आहे आणि इकडे लेडीज रूम मध्ये बसलेली आहे किशोरी, है ना किशोरे? किशोरा बोल ना एखादा अभंग बोल ना. मला पलीकडे मला पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा, धावत ये मज चालत रे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, धावत ये मज चालत रे
नदी भरली चंद्रभागा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर काजल, काजल आहे. काजल काय करतेस? मी कपडे शिवतोय. कपडे शिवतोय. कपडा शिवतोय आणि टेलरिंग म्हणतेस का? टेलरिंग. मला नवीन कपडे शर्ट पॅन्ट शिवून काजल मेकअपचा बॉक्स दाखवू काय? काजलचा मेकअपचा बॉक्स. हा काजलचा मेकअपचा बॉक्स आहे. त्या टिकल्या आणून ठेवले. त्या टिकल्या संपलेल्या पण त्याच्याकडे. काजलचा आमचा मेकअपचा बॉक्स. आम्हाला रोज मेकअप करायला. नाच रे मला आंब्याच्या वनात, नाच रे मला नाच. नाच रे मला आंब्याच्या वनात, नाच रे नाच. काका पिंजरा रे ढगांच्या झुंजला रे, आता तुझी पाळी पिसाळांचा पिलाना. नाच रे मला आंब्याच्या वनात, नाच रे मला. विमलताई, विमलताई झुणका भाकरी आहे. विमलताईच्या आवडीची झुणका भाकर बनवतात काही नाश्ता. आता आपण जात आहोत खोपोलीकडे. खोपोली, ये आमरा खोपोली. खोपोली मॅडम काय कशी झाली सकाळ? आज नाश्त्यामध्ये आहे झुणका भाकर. हो का? झुणका भाकर? अरे वा, छान आहे. आई पण तुला दात आहेत का? आहे तसे काय करणार? किती भाकऱ्या खाल्ल्या? एक दोन खाईन. एक दोनच खाशी. हो बस. पण झुणका भाकर तुझी आवडती? आवडते, माझी आवडते. छान आहे. छान. छान आहे. आणि इकडे माझी ममडा दिसते का? सगळ्यांना माझी ममडा दिसते का? ममड्या, ममड्या मम्मा तू नालीस का? नालीस की नाही? माझं बोल बोल, तोंडाने बोल ना ममड्या, तोंडाने बोल. नालीस? कधी नालीस? मम्मा झुणका भाकर बनवते. झुणका भाकर सुषमा बनवते. तुला आवडते झुणका भाकर? नाही आवडत? तू बघते मी काय लावते. माझं सगळ्यात गोंडस बाळ आहे हे. माझं पोरग गोंडस आहे. गोंडस माझं पोर आहे. सगळ्यांच्या लाडका आणि आवडतं पोरग आहे हे. आणि नेहमी रुसवा आणि शांत शांत बसलेलं माझं पोर आहे. सर तुम्ही आता या गार्डन मध्ये रोज तुमचे एक उपक्रम मी बघतोय की नेहमी तुम्ही आल्यानंतर तुम्ही इकडे रोज आल्या सगळ्या गार्डनच्या भोवती, सगळ्या रूम मध्ये, त्याच्यानंतर सगळ्या आश्रमाच्या भोवती तुम्ही फेऱ्या मारण्याचं कारण काय? कारण एवढंच आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळा जवळ संपत आला, श्रावण महिना आहे, त्यामुळे श्रावण तापी पडत असते. त्या श्रावण तापीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते मोठे झालेले असतात, पण ते असे शोध घेत असतात कुठे. त्यामुळे कुठे फटीमध्ये साप आहे का, विंचू आहे का, बेडूक आहे का, त्याच्यानंतर इथून जनावरे फिरतात. लोकांची गावातली मोकाट जनावरं, त्यांनी शेण टाकलेलं असतं. झाडाच्या फांद्या त्या वाकडे करतात, मान वगैरे घासतात त्यांची. त्यामुळे त्यांना आपलं जे गार्डन आहे ते सुंदर राहायला पाहिजे. त्यासाठी माझा सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम हा प्रयोग असतो. त्यानंतर मी रूममध्ये जेव्हा जातो तर माझे आजी आजोबा उठलेत का, कुणाला काय दुखतंय का, कुणाचं अंथरूण कसं आहे, काय कसं आहे, बाजूचा परिसर कसा आहे, त्यासाठी मी नेहमी पाहणी करत असतो. आपलं बाहेरून ऑफिस केले. ऑक्सिजन पार्क पूर्ण आता याच्यामध्ये पूर्ण आपल्याला झाडे आणि तुळशी लावायच्या. इकडे बघता, इकडे सुद्धा आपण इकडे भर टाकतात, मातीची भर पूर्ण टाकतायत. बिकॉज याच्यामध्ये आता आपल्याला फुलझाडं पूर्ण लावता येतील. इकडे सुद्धा हे आपण फुलझाडांसाठी रॅकेट केलेले आहेत. हा आपला फेबर ब्लॉकने बनवलेला रस्ता आहे आतमध्ये येण्यासाठी. आणि आता बघताय तुम्ही इकडे आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. स्वराज निवारा केअर सेंटर आणि हा आहे बाहेरचा परिसर. आता आपण इकडे जाणार आहोत डेली ब्लॉककडे. तर असाच रोज ब्लॉग बघण्यासाठी सोबत राहा. आता बघता सुषमाताईंनी सकाळ सकाळ जवळजवळ किती भाकरी असतील? सकाळी आल्यापासून किती भाकरी वाजतात? 50. तर 50 भाकरी ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत. आणि इकडे बघताय की इकडे झुणक्याला मस्त अशी उकळ फुटती आहे. तर आज खरंच खूप भारी बेत झालेला आहे ब्रेकफास्टचा. सुषमाताई तुम्हाला हे बनवताना किती वेळ गेला? 1.5 तास. 1.5 तासात तुम्ही जवळजवळ 50 भाकऱ्या बांधल्या. हा, 2 तवे ठेवलेले ना, पटपट पटपट.
आजचा हा पहिला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या संपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा.